नमस्कार मित्रांनो, 10-15 वर्ष आधी टकला हा शब्द शक्यतो 50 पार करून केस गळती सुरू झालेल्या माणसासाठीच वापरला जायचा. पण आजकाल 24-25 वर्षाची पोरं पण त्यांच्या समवयस्कर मित्राला टकल्या म्हणून हाक मारताना दिसतात. केस गळती हा कुठला मोठा आजार जरी नसला तरी यामुळे लग्नासारख्या मोठ्या गोष्टींना अडथळा येतोय. केस गळतीची काही मुख्य कारणं सांगितले जातात. त्याच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असेल, जेनेटिक फॅक्टर असेल किंवा आजकालच्या जनरेशनचा वाढता ताणतणाव असेल किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल असेल. केस गळती थांबवण्यासाठी बायोटिन सारख्या बऱ्याच सप्लिमेंट्स तुम्हाला मदत करू शकतात. पण जर या सप्लिमेंट्स तुम्ही इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सचं ऐकून घेत असाल तर तुमच्या डोक्यावर उरलेलं अर्ध छप्पर उडून जाण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. कुठल्याही सप्लिमेंट्स घेण्याआधी त्याची आपल्या शरीराला खरंच गरज आहे का हे माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला आधी ब्लड टेस्ट करावी लागेल आणि त्यातूनच तुम्हाला तुमच्या केस गळतीच्या मागचं कारण समजेल. असल्या सप्लिमेंट्सच्या साईड इफेक्ट्समुळे तुमची केस अजून जास्त गळण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा सप्लिमेंट्स वापरून डोक्यावरचं अर्ध छप्पर उडून लावण्यापेक्षा एखाद्या चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्या. बाकी केस गळतीवर काय घरगुती उपाय असू शकतात हे मी तुम्हाला डीएम मध्ये सांगतो. फक्त फॉलो करा आणि कमेंट करा ग्रोथ.